पुन्हा एकदा एक रात्रीचा व्हिडिओ आलेला आहे आणि यावेळी सुद्धा सुरुवात फ्रेंड्सना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक कौशल्य जे आहे ते फार वादातीत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिक्टिम कार्ड कसं खेळावं, म्हणजे आपल्याकडं आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं. पंतप्रधानांच्या हातामध्ये मात्र हे एक हमखास व्हिक्टिम कार्ड आहे. आता सुद्धा मुद्दा काय आहे, तर मुद्दा देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा आहे. मुद्दा मुलांना परीक्षा पुन्हा द्यावी लागली त्याच्या मनस्तापाचा आहे. मुद्दा पोलिसांनी लाठीमार करून विद्यार्थ्यांच्यावरती केलेल्या अमानुष अत्याचाराचा आहे. 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा आहे. या सगळ्याबद्दल खरं तर उत्तर पंतप्रधानांनी द्यायला पाहिजे, माफी त्यांनी मागायला पाहिजे. पण पंतप्रधान स्वतः व्हिडिओ करून संस्कारी वर्ग घेतल्याच्या थाटामध्ये असं सांगतायत की देशातल्या युवा पिढीची भाषा बदललेली आहे, त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. फक्त देशामध्ये नव्हे तर जगभरातून या भाषेबद्दल बोललं जातंय आणि म्हणून या विद्यार्थ्यांना मी माफ करतोय. हा सगळा सिक्वेन्स जो आहे तो इतक्या सहजपणे घडलेला नाहीये. तुम्ही बघा, रुचिका सिंग नावाची एक 25 वर्षांची मुलगी जी या संपूर्ण प्रोटेस्टमध्ये पंतप्रधान मोदींच्या बद्दल काही अपशब्द वापरताना आढळलेली होती आणि तिने सहजपणे बोलताना जे काही वापरलेले शब्द होते त्याच्यावरनं IT मीडिया आणि भाजपच्या समर्थकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं, तिला शिव्या दिल्या. इतकंच नाही, या मुलीच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी FIR सुद्धा दाखल केली आणि उत्तर प्रदेश पोलिसांची कर्तबगारी बघा की एक नव्हे 3 BNSच्या कलमांच्या खाली तिच्या विरोधात FIR दाखल होते. आणि पुन्हा एकदा सोबतीला देशातला गोदी मीडिया आहेच. गोदी मीडियावरती दिवस रात्र या मुलीच्या बद्दलच्या स्टोरीज चालत होत्या. रुचिका सिंग जणू या सगळ्यामध्ये व्हिलन झालेली होती. तिनं पंतप्रधानांच्या बद्दल अपशब्द वापरले म्हणजे तिचा सगळ्यात मोठा गुन्हा झाला. अशा आविर्भावामध्ये मीडिया इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम काय करत होती, तर रुचिका सिंग कुठल्या सलूनमध्ये काम करत होती, तिच्या सलून मालकाला विचारत होते की तिचं वय नेमकं काय आहे, तिनं कधी तुम्हाला आधार कार्ड दाखवलं का, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ही या देशातल्या मीडियाची अवस्था झाली आहे की तुम्हाला पॅलेट गन्स चालल्या की नाही विद्यार्थ्यांच्यावरती त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारू वाटत नाहीये. संसदेमध्ये अमित शहा येताना त्यांच्या पेहरावाबद्दल, त्यांच्या नवीन बुटाबद्दलचे प्रश्न विचारले जात आहेत. पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा दोघेही संसदेमध्ये गायब आहेत. त्याच्याबद्दलचे प्रश्न मात्र कधी विचारावेसे वाटले नाहीत. आणि आता या सगळ्यावरती पंतप्रधान मोदी हे स्वतः पुढे आलेले आहेत आणि जेनजीच्या भाषेबद्दल चिंता व्यक्त करून आपण त्यांना माफ केलं पाहिजे असं म्हणतायत. 11:56 व्हिडिओ आहे आणि मला गंमत काय वाटते म्हणजे की सुरुवात या सगळ्या भाषेची कुणी केलेली आहे, तर भाजपच्या लोकांनी केलेली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी हे आपल्या विरोधकांच्या बद्दल काय शब्द वापरतात, काँग्रेस की विधवा, 50 करोड की गर्लफ्रेंड, आणि आज ते या भाषेवरनं माफ करायला निघालेले आहे. ऐका तुम्ही, 2 मिनिट आणि 40 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ नंतर काय वाटते, आपण पुन्हा त्याच्यानंतर रुचिका सिंगची कहाणी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या उत्तराबद्दल बोलू. पण त्याच्या आधी पंतप्रधान मोदी. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है और यही तो बचपना है. और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं. लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का.
ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे, क्योंकि मेरे मन में एक ही भाव है। कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं। उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े। देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है। मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ, हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो। आता फरक बघा काय आहे। रुचिका सिंगनं देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अपशब्द वापरले, हे जर चुकीचं असेल तर रिधिमा शर्मा नावाची एक व्यक्ती आहे जी महात्मा गांधींच्या बद्दल अत्यंत अश्लाघ्य शब्दामध्ये अक्षरशः त्यांचं चारित्र्य हनन करणारी भाषा वापरते। पण तिच्याबद्दल काय होतं, रिधिमा शर्माला सन्मानपूर्वक सरकारी कार्यक्रमामध्ये बोलावलं जातं, ती सरकारची गेस्ट असते, महात्मा गांधींच्या बद्दल इतके अपशब्द वापरून सुद्धा। आणि मुद्दा मुळात हा आहे की जंतर मंतरवरती जे घडलं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्यावरती झालेल्या लाठीमाराच्या बद्दल अजूनही या क्षणापर्यंत देशाचे गृहमंत्री एक शब्दही ना बाहेर बोललेले आहेत ना संसदेमध्ये बोललेले आहेत। विद्यार्थ्यांच्यावरती अशा पद्धतीनं अमानुष लाठीमार करणं, जे पीसफुल प्रोटेस्टर्स आहेत त्यांच्या विरोधात पॅलेट गन्स वापरणं, देशाच्या राजधानीमध्ये पहिल्यांदा पॅलेट गन्सचा वापर झालेला आहे, हे नेमकं कशासाठी, त्याच्याबद्दल कुणी माफी मागायला नको का? दुसरीकडं विद्यार्थ्यांच्यावरती शोधून शोधून FIR केल्या जात आहेत। खरं तर ज्या 22 विद्यार्थ्यांचे प्राण या सगळ्या परीक्षेच्या वादामध्ये गेले, त्याच्याबद्दलची माफी कोण मागणार? त्याच्याबद्दल एक शब्दानं संवेदना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेली नाहीये आजतागायत। आणि आता मात्र प्रत्येक मुद्दा स्वतःभोवती केंद्रित करण्याच्या त्यांच्या सवयीतून ते जणू ही सगळी गालीगलोच जी आहे ती माझ्यासाठी किती व्यथित करणारी होती हे सांगण्यासाठी पुढे आलेले आहे। आता या सगळ्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा उत्तर दिले गेले। अभिजित तिपके काय म्हणतोय ऐका। हेलो एवरीवन, मैंने अभी देखा कि एक लड़की के ऊपर गाली देने के लिए केस किया गया है। तो एक बात तो ये है कि अगर आप केस कर रहे हो गाली देने के लिए, तो उन बीजेपी के IT सेल पर कब केस किए जाएंगे जो इतने सालों से लड़कियों को गंदी गंदी गालियाँ ऑनलाइन दे रहे थे, क्या क्या शब्द इस्तेमाल नहीं कर रहे थे वो लड़कियों के लिए, कहीं से भी वो इज्जत नहीं कर रहे थे लड़कियों की, और वो लोग प्राउडली अपने बायो में लिखते थे फॉलोड बाय PM मोदी। ऐसे लोगों ने लड़कियों को गंदी गंदी गालियाँ दी है, उनके ऊपर केस कब होंगे? और बात बस बीजेपी IT सेल तक नहीं है, इनके मेंबर ऑफ पार्लियामेंट जो है रमेश बिधूड़ी जी, उन्होंने किन शब्दों का इस्तेमाल किया था एक फेलो मेंबर ऑफ पार्लियामेंट के लिए सबको याद है। यूपी के जो CM है योगी आदित्यनाथ, उनका एक वीडियो भी आया था जहाँ पर जो ANI का कैमरा पर्सन था उसके लिए भी उन्होंने गालियाँ दी थी। तो ये क्या चल रहा है? इस देश में 2 कानून चल रहे हैं क्या? यूथ के लिए एक अलग कानून है और बीजेपी और उनके नेताओं के लिए अलग कानून है। और गाली देना कोई अपराध नहीं है, गाली देना इज़ नॉट अ क्राइम। अगर कोई गाली देता है वो बुरा हो सकता है, वो बुरी बात हो सकती है, तो उसको आप समझाइए, उसको आप कहिए कि गाली मत दो। लेकिन केस किस बात पर किया जा रहा है? अगर गाली देने पर केस करना पड़े तो सबसे ज़्यादा केसेस जो होंगे वो बीजेपी IT सेल पर होंगे, क्योंकि सबसे ज़्यादा औरतों को गंदी गंदी गालियाँ उन्होंने ही दी है, और बीजेपी के नेताओं पर होंगे जिन्होंने इतनी गंदी गालियाँ इतने सालों से दी और पार्लियामेंट के अंदर भी दी है। त्यामुळं
पुन्हा एकदा विक्टिम कार्ड खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पंतप्रधान मोदी हा मुद्दा दुर्लक्षित करतायत की या सगळ्या विद्यार्थ्यांच्यावरती मुळात ही आंदोलनाची वेळ आणली कुणी. तुम्ही व्यवस्थेमध्ये आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, म्हणून तुमच्याबद्दल हे लोक बोलतायत. जर तुम्हाला जमत नसेल, तुम्ही घरी बसलात तर तुमच्याबद्दल कुणीही बोलणार नाही आहे. आणि तुमच्या आईबद्दल बोलल्यानंतर अर्थातच प्रत्येकाला वेदना होतात स्वतःच्या आईबद्दल बोलल्यानंतर, पण देशामध्ये जेव्हा तुमचे समर्थक इतरांच्या आई बहीण काढत असतात तेव्हा तुम्ही त्यांना कधी एका शब्दानं सुनावत नाही, त्यांना खुली छूट असते. आणि आता मात्र या सगळ्या मुद्द्याला स्वतःभोवती केंद्रित करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत. खरं तर निवडणुकीच्या वेळी जेव्हा विरोधक त्यांना शिव्या देत असतात, त्यांच्याबद्दल काही बोलतात, तेव्हा त्या शिव्यांनी कसं आपण सुदृढ होतो, रोज मी 1 ते 2 किलो शिव्या खात असतो असं अभिमानाने सांगणारे पंतप्रधान आता मात्र या सगळ्याबद्दल माफी मागायला पुढं आलेले आहेत. अर्थात या सगळ्याची सुरुवात करणारी भाजप IT सेल की जे उठसूट या अशा भाषेमध्ये विरोधकांच्यावरती टीका करत असतात, त्यांना पंतप्रधान कधी शब्द सुनावणार हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. आता रुचिका सिंग हिला माफी मागायला शेवटी लावली या सगळ्या प्रकारानं, म्हणजे तिच्या विरोधात FIR झाल्या, मोदी मीडिया तिच्या पाठीमागं लचके तोडायला निघाला आणि या सगळ्यामध्ये त्या मुलीनं शेवटी माफी मागितली. उठ जाओ भाई, उठ जाओ प्लीज, हम भीख मांग रहे भाई, उठ जाओ, निकल जाओ इस लॉट नीचे से निकल जाओ, ठीक है? और जो घुसा हुआ है मेलोडी के अंदर निकल जाओ, उसके बाहर से बहन के। जुलाई को मैं CP गई थी अपने फ्रेंड्स के साथ, फिर वहाँ पे प्रोटेस्ट हो रहा था, मैंने वहाँ पे कोक पी, वहाँ पे ग्रुप्स बने हुए थे बहुत सारे, वो लोग बहुत चीज़ें बोल रहे थे, बहुत गालियाँ दे रहे थे प्रधानमंत्री जी को, उन लोगों के इन्फ्लुएंस में आके कि तुम लोग भी बोलो, तुम लोग भी बोलो, कोई सब बोलो करके मैंने बहुत चीज़ें बोली. मैं भी मात्र 15 साल की हूँ, मैंने जो करा वो माफ़ी के लायक नहीं था, मैंने बहुत गंदी चीज़ें बोली है, बट ये मेरी पहली और आखिरी गलती होगी. इसके बाद मैं ऐसा कुछ नहीं करूँगी और ना ही वो चीज़ मैंने कभी पोस्ट की थी. मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ. मैं इतनी शर्मिंदा हूँ, मैं अपनी नज़र भी नहीं उठा पा रही हूँ. मैं सबसे माफ़ी मांग रही हूँ, मुझे प्लीज़ माफ़ कर दीजिए प्लीज़. भले तिचे शब्द चुकले असतील, पण मुळात तुमचा फोकस कुठं पाहिजे? टियर गॅस, पॅलेट गन्स, विद्यार्थ्यांच्यावरती इतके अमानुष करणाऱ्या पोलिसांच्याबद्दल, त्या सगळ्या कारवाईबद्दल अजून एका शब्दानं तुम्ही उत्तर देत नाही आहात. तुम्ही अजून त्या 22 आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल एक संवेदना प्रकट व्यक्त करत नाही आहे. आणि जेनझीच्या प्रोटेस्टमुळं तुमच्या इमेजचं खोबरं झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे काहीतरी नवे डाव शोधताय. याच्यामध्येच त्यांची केविलवाणी अवस्था जी आहे ती दिसते आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.